माळेगावच्या यात्रेमध्ये घोडे आणि गाढवच विकले जात नाहीत, तर कुत्रे सुद्धा मोठ्या प्रमाणात विक्री केली जाते. आणि हेच श्वानप्रेमी अर्थात कुत्रे पालन पोषण करणारे हे मित्र माझ्यासोबत आहेत. तुमचं अगोदर मला नाव सांगा. अजय मनोहर तेलंगे. तर कुठून आलात तुम्ही? कर्नाटक मधून. कर्नाटकमधून आलात का? म्हणजे ह्या खास कुत्रे विक्री करण्यासाठी आलात तुम्ही? बरं. किती रुपयाला हे भेटले तुम्हाला कुत्रे? 8,000 रुपयाला खरेदी केले. बरं, अगोदर तुम्हाला किती सांगितली होती याची किंमत? 10,000 रुपये सांगितले. बरं. काय वैशिष्ट्य आहे या कुत्र्याचं? आपल्याला पालन करायचं होतं कुत्र्याचे, म्हणजे आपल्याला नेमकं कोणत्या जातीचं आहे? काय कारवान कुत्रा आहे. कारण आहे का? हा. काय नाव वगैरे याचं काय ठेवले का त्यांनी? तुला नाही आणखी आता तर घेतलंय. तुम्ही काय ठेवणार आहे त्याचं नाव? राज. बरोबर. आता नेमकं कोणत्या गोष्टीसाठी याला पालन करायचं असतं? रनिंग साठी. अगोदर काही कुत्रे तुम्ही पालन केले? नाही पहिल्यांदा नेतोय. कशी आवड निर्माण झाली तुम्हाला हे कुत्रे पोसायची? युट्यूबवर चॅनल बघू. हा. काय फायदा याच्यापासून काय आहे का सांगता? आपल्याला शौक आहे ना असं पालन करायचं. बरोबर. कर्नाटकातून आलो म्हणतात, किती जण आलात? 5 जण आहे आम्ही. बरोबर. प्रत्येकाने कुत्र्याचं खरेदी केली का? काय वेगळे प्राणी काय? दुसरं काही खरेदी करायची. कसं वाटली हे माळेगावची यात्रा? एक नंबर मस्त आहे. बरोबर. छान. कर्नाटकामध्ये अशी कुठे भरते का यात्रा? हो, आमच्या गावात भरते ना. बरं. कोणत्या देवाची भरते? भवानी माहिती. बरं. इकडच्या यात्रेमध्ये आणि इकडच्या यात्रेमध्ये काय फरक? तिकडे आपले म्हणजे पाळीव प्राणी काही येत नाहीत, फक्त यात्रा भरते. तर हे होते माझ्यासोबत श्वानप्रेमी. ही जर बातमी तुम्ही यूट्यूबवरती जर बघत असाल तर नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ताजे आणि महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह करता. शिवाजीराव गायकवाड, माळेगाव, नांदेड. आवाज बहुजनांचा.